तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। परिसराची सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी। माहूरगडावरील सुफी संत बाबा सोनापीर यांच्या शहरातील दरगाह येथे 5 मार्च ते 10 मार्च पर्यंत पार पडणाऱ्या उर्स निमित्त माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली। या बैठकीत तहसीलदार अभिजित जगताप यांनी होणारा उर्स आनंदात साजरा करत भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहन बैठकीत करून बाबा सोनापीर दरगाह परिसराची पाहणी करून अधिकारी व पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। माहूरगडावर साजरा होणाऱ्या बाबा सोनापीर उर्सात देशातील अनेक राज्यासह देश-विदेशातील भाविक दर्शनासाठी सामील होतात। या ठिकाणी लहान मुलांना मनोरंजनाचे सर्व साहित्य, व्यावसायिक दुकाने, हॉटेल्स व इतर मनोरंजनात्मक साहित्य घेऊन व्यापारी येत असल्याने लाखोंच्या संख्येने सर्व धर्मीय भाविक येथे येतात। या निमित्ताने आयोजित आढावा बैठकीला मुख्याधिकारी विवेक कांदे, पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके, नायब तहसीलदार कैलास जेठे, नायब तहसीलदार सूर्यवंशी मॅडम, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश माचेवार यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गोपाल चव्हाण, माहूर। आम्ही त्याच्याशी संपर्क करतो काय अडचण नाही। तर या उर्साच्या सर्वांना खूप शुभेच्छा। आणि यावर्षी जरी छोट्या मोठ्या प्रमाणात होत असला तरी पुढच्या वर्षी हा खूप मोठ्या जोमाने आपण सर्वांनी साजरा करूया। त्याच्यामध्ये सर्व धर्मीय लोक कशा पद्धतीने एकत्र येतील आणि आपल्या माहूरमधून सर्व धर्म समभावतेचा संदेश चांगल्या रीतीने जायला पाहिजे, जेणेकरून माहूरमधील पर्यटनाला वेगळ्या पद्धतीने सुद्धा चालना मिळेल। पर्यटन विभाग पर्यटनावरती बसलेलं आपलं शहर आहे, आपला तालुका आहे। या पर्यटनाच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना इथं आल्यानंतर सुखसोयी सुविधा या विनासायास मिळायला पाहिजे। त्यामध्ये स्वच्छता आलं, पाणी आलं, राहणं आलं। त्या काळामध्ये या माध्यमातून सर्व सांगतो की होणार नाही या दृष्टीने त्यांनी आपले दर ठेवावे आणि जेवणाचे दर असतील, हॉटेल्समध्ये दर असतील राहण्याचे, ते अफोर्डेबल असावेत आणि योग्य असावेत। त्याच्यामध्ये तुम्ही भाविकांची पिळवणूक होणार नाही याची खात्री करा। मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपली आजची बैठक संपलेली आहे। धन्यवाद।